उपकार हा मोठा झाला, जन्म दिला आईने मला. उपकार हा मोठा झाला, ठेच लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. ठेच लागे जरी पायाला, पाणी येते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला, जन्म दिला आईने मला. उपकार हा मोठा झाला. म्हणजे त्या आईने आपल्याला जन्म दिला हा खूप मोठा उपकार तिचा आपल्यावरती आहे. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत तिची सेवा करा. जोपर्यंत आहे तोपर्यंत तिची किंमत कळत नाही, परंतु गेल्यावरती कळते. कारण प्रत्येक जीव जन्माला आला आणि प्रत्येक जीव जाणार आहे. कोण कधी जाईल सांगता येत नाही. एखाद्या आईची 4 वर्षाची मुलगी आहे, परंतु तरी देखील आईला जावं लागतं. म्हणजे कोण कधी जाईल सांगता येत नाही. मग त्यावेळेस ते बाळ काय म्हणत असेल, कशाला गेली आई तू स्वर्गाला, ओ कोण वागवेल तुझ्या या बाळाला. कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागवेल तुझ्या या बाळाला. जमले असतील नातेवाईक पदरला बांधून नेई. त्यावेळेस जरी नातेवाईक जमले असले तरी ते तेवढ्यापुरते जमतात आणि काही दिवसानं निघून जातात. त्यावेळेस म्हणते आई नातेवाईक तर निघून जातील ग, परंतु आई कशाला गेली आई तू स्वर्गाला, हो कोण वागवेल तुझ्या या बाळाला. आई जरी सर्वजण असतील तरी ते निघून जातील, परंतु तू का गेलीस, आता मला कोण सांभाळेल, तुझ्या या बाळाला कोण सांभाळणार, असं ते बाळ म्हणत असतं. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. कारण प्रत्येक जीव जन्माला आला, प्रत्येक जीव जाणार आहे. म्हणून जर आपल्या देहाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भगवंताचं नामस्मरण चिंतन करा. तुकोबराय म्हणतात, सदा नाम घोष करू हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान. सदा नाम घोष आम्ही त्या भगवंताचं करू, कारण त्याच्याशिवाय या चित्ताला समाधानाची प्राप्ती होणार नाही. कारण एक आई आपल्या बाळाला पाळण्यामध्ये घालते आणि सांगते की बाळा हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधावरी चर्म घातले रे, दुर्म कीटकांचा सांधार वरव दुर्गंधी रे, अमंगतीचा बाधा स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा पडिये ते मधल सा, सोहम जो जो रे बाळा पडिये ते मधल सा, सोहम जो जो रे बाळा. की बाळा हा देह नाशिवंत आहे, या देहामध्ये जे विकार आहे त्या विकारांची सत्ता आपल्यावरती आहे. हा शरीर आपल्याला वरून भगवंताने कातडं दिलं म्हणून आपण आहोत. जर ह्या शरीरामध्ये इतकी दुर्गंधी आहे, इतकी दुर्गंधी आहे की जर भगवंताने आपल्याला या शरीरावरती हे कातडं दिलं नसतं तर इतकी दुर्गंधी पसरली असते की कुणीही कुणाच्या शेजारी बसलं नसतं. परंतु त्या भगवंताने आपल्याला हा देह दिला. मग आई आपल्या बाळाला पाळण्यामध्ये घालून उपदेश करते. काही जर आपण आपल्या बाळाला पाळण्यामध्ये घातलं तर आपण काय म्हणतो, काही म्हणतात, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई असं म्हणतात. परंतु काही काहींचे गाणे वेगळेच असतात.
असे गाणं बाळाला पाळण्यामध्ये घातल्यास नंतर म्हणतात. परंतु मदलसा मातेने आपल्या बाळाला सुंदर उपदेश केला की बाळा, हा देह नाशिवंत आहे, एक ना एक दिवस जाणार आहे, असा उपदेश लहानपणापासून आईनं आपल्या बाळाला केला. म्हणून प्रत्येक जीव जाणार आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या भगवंताचं नामस्मरण करा. नक्कीच भगवंत आपल्या मदती करता धावून येईल. भगवंतानी संतांसाठी सुद्धा, संतांनी भगवंताचं नामस्मरण केलं तर भगवंतानी संतांसाठी सुद्धा काय केलं तर नाथरायांच्या घरी भगवंतानी कामे केली. काय काम केलं? कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये, ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा, ओ वाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा. कावडीने पाणी वाहिलं एवढं काम संतांच्या घरी भगवंतानी केलं. सजन कासाया विकू लागे मास, माया सावत्यास खुरपू लागे. खुरपण्याचं सुद्धा काम भगवंताने केलं. म्हणून का केलं तर संतांनी भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं. एवढं नामस्मरण केलं की त्यांचं सर्वस्व जे होतं ते भगवंतच होते. भगवंतालाच ते, विठ्ठल देखील भगवंतालाच मानायचे आणि विठाबाई देखील भगवंतालाच मानायचे. कारण जर संतांनी भगवंताला हाक मारली तर ते काय म्हणायचे तर ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, भीमानी चंद्रभागा, भीमानी चंद्रभागा, ये ग विठाबाई. म्हणजे त्या भगवंताला बोलवत असताना ते म्हणायचे ये ग विठाबाई, म्हणजे भगवंतामध्येच त्यांचा विठ्ठल देखील होता आणि रखुमाई म्हणजे विठाबाई देखील त्यांची भगवंतामध्येच होती. असे त्या भगवंताला आवाज द्यायचे. भगवंत मात्र नक्कीच मदती करता धावून येणार. का? कारण ते सतत भगवंताचं नामस्मरण करतात. सावता महाराजांचा जर विचार केला तर आपल्या